वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण भूमितीचा सेकंड पार्ट बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन धुळे पोलीसला विचारलेला आहे. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल? आपल्याला वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला माहिती आहे. तो वर्तुळाचा परिघ इक्वल्स टू काय असतं? 2πr. वर्तुळाचा परिघ इक्वल्स टू 2πr. व्हॅल्यू पुट करा. वर्तुळाचा परिघ दिलाय 44 इक्वल्स टू 2 गुणिले पायची व्हॅल्यू किती? 22/7 आणि r म्हणजे काय? त्रिज्या असणार आहे. 22 × 22, 22 दोन्ही 44. हे 2 2 हे कॅन्सल झालं म्हणजे त्रिज्या किती आली? 7. जर त्रिज्या 7 सेंटीमीटर आली तर वर्तुळाचं क्षेत्रफळ विचारले. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहिती आपल्याला. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू काय असतं? πr चा वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ πr चा वर्ग. पायची व्हॅल्यू किती? 22/7 आणि त्रिज्या आहे 7. तर 7 गुणिले 7. 1 7 1 7 कॅन्सल झाला तर राहिलं काय? फक्त 22 गुणिले 7. तर ह्याचं आन्सर किती येते? 7 2 14 आणि 1 15. 154 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे धुळे पोलीसला विचारलेला. त्रिकोणाचे कोणाचे प्रमाण दिले आपल्याला आणि त्रिकोणाचे कोण किती अंशाचे असतील असं विचारले. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 डिग्री. किती किती दिलेत? एक 3x 8x आणि 4x. ह्याची बेरीज करा. टोटल किती झाले बघा? 8 आणि 3 11, 11 आणि 4 15x. तर 15x म्हणजे जर 180 डिग्री असेल तर x ची व्हॅल्यू किती येईल? 180 डिवायडेड बाय 15. मग x ची व्हॅल्यू किती येईल बघा? 15 × 15 3 उरले 30 झाले. 15 2 30. x ची व्हॅल्यू 12 आली. म्हणजे पहिला कोण कितीचा असेल? 12 त्रिक 36 डिग्रीचा. दुसरा 12 8 96 आणि हे किती असेल? 12 चौक 48. म्हणून आन्सर असणार आहे 36 96 आणि 48. पुढला क्वेश्चन आहे लोहमार्गला विचारला मुंबईला. 44 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ. आता आपल्याला माहिती आहे चौरसाची परिमिती काय असते. तर चौरसाची परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज आणि चौरसाच्या चारी बाजू सारख्या असतात. तर चौरसाची परिमिती असते 4 गुणिले बाजू. मग आपल्या ह्याच्यावर साईड भेटेल. परिमिती आहे 44 4 गुणिले बाजू. बघा आता 4 ने डिवाइड करू. 4 1 4 4 1 4 म्हणजे बाजूची व्हॅल्यू आली 11. जर बाजू 11 आली असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं? बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं? बाजूचा वर्ग. बाजू आहे 11 तर 11चा वर्ग किती येईल? बाजूचा वर्ग. 11चा वर्ग किती येईल? 121. आता बघा 44 सेंटीमीटर परिघ असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा. आता वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला आपण आताच बघितला होता. तर वर्तुळाचा परिघ काय असते? 2πr. वर्तुळाचा परिघ काय असते? 2πr. आताच काढलं होते आपण. 2 गुणिले 22/7. त्रिज्या काढून घेऊ ह्याच्यावर. वर्तुळाचा परिघ किती दिलाय? 44. 22 × 22, 22 दोन्ही 44. हे दोन कटले म्हणजे त्रिज्या आली 7. जर त्रिज्या 7 आली तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असते? πr चा वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ आताच बघितलं होतं काय? πr चा वर्ग. पायची व्हॅल्यू किती? 22/7. त्रिज्या आताच आली काढली होती तीच 7 गुणिले 7. 7 7 कॅन्सल झाले. 22 गुणिले 7 किती येतं? 154. हे वर्तुळाचं क्षेत्रफळ कितीनं जास्त किंवा कितीनं आपल्याला काय विचारले? चौरसाचे क्षेत्रफळ वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे. मग चौरसाचे क्षेत्रफळ 121 आहे आणि वर्तुळाचं 154. वजाबाकी करा. 154 मधून 121 गेले किती आलं? 5 मधून 2 गेले 3. 33 न कमी आहे. म्हणून आन्सर असेल ऑप्शन नंबर 2. पुढला क्वेश्चन आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय असतं? तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ इक्वल्स टू 1/2 पाया गुणिले उंची. 1/2 पाया गुणिले उंची. पुट करा फक्त याच्यामध्ये. 1/2 पाया किती? 3. उंची किती? 4. 2 1 2 2 2 4 किती येईल? 3 2 6. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा लोहमार्ग मुंबई पोलीसला विचारलाय. काटकोन त्रिकोणाची उंची दिल्या. मग काटकोन त्रिकोण आहे आपल्याला. बघा हे काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. हा 90 डिग्रीचा कोण आहे. त्याची उंची किती दिली? ही उंची झाली. त्याची उंची आहे 5 सेंटीमीटर आणि हा पाया झाला. पाया किती दिलाय? 12. हा झाला कर्ण. मग कर्णाची व्हॅल्यू काढायच्या. पायथागोरसचा प्रमेय माहिती आहे. कर्ण वर्ग बरोबर काय असतं? पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पाया किती आहे? 12. 12चा वर्ग. उंची किती आहे? 5. 5चा वर्ग. 12चा वर्ग किती? 144. 5चा वर्ग किती? 25. हे किती झालं? 169. मग कर्ण वर्ग बरोबर जर 169 असेल दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर काढलं तर कर्णाची व्हॅल्यू किती येईल? 169 13चा वर्गमूळ. म्हणून कर्णाची व्हॅल्यू आली 13 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा सिंधुदुर्ग पोलीसला विचारला. वर्तुळाचा व्यास दिलाय 14 सेंटीमीटर तर परिघ किती? वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. तर वर्तुळाचा परिघ इक्वल्स टू πd. हे कधी वापरायचं? जर व्यास दिला असेल तर आणि त्रिज्या दिली असेल तर 2πr वापरायचं. परिघ काढायचं आहे आपल्याला. पायची व्हॅल्यू 22/7. डायमीटर म्हणजे व्यास किती दिलाय? 14 सेंटीमीटर. 7 1 7 7 2 14 तर 22 2 किती? 44 सेंटीमीटर. म्हणून किती आलं? 44 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा कोल्हापूर पोलीसला विचारला. हॉलची किती फरशा बसतील असं विचारलंय. आता फरशा कशा काढायच्या बघा. तर आपल्याला काय करायचं? हॉलचं जे काही क्षेत्रफळ असणार आहे हॉलचे क्षेत्रफळ जे असेल त्या हॉलच्या क्षेत्रफळाला फरशाच्या क्षेत्रफळानं डिवाइड करायचं. फरशाच्या जे काही क्षेत्रफळ असणार फरशाच्या क्षेत्रफळानं डिवाइड केलं की तुम्हाला किती फरशा भेटतील हे भेटून जातं. हॉलचं क्षेत्रफळ काय असते? लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 15 मीटर, रुंदी आहे 10 मीटर आणि चौरसाकृती फरशा असल्यामुळं
काय असणार 0.25 मीटरचे आहे तर 0.25 गुणिले 0.25. आपल्याला 25चा वर्ग माहिती आहे. 25चा वर्ग किती असते 625. मग आता इथले 2 पॉईंट आणि इथले 2 पॉईंट 4 पॉईंट असणार आहेत. मग 4 पॉईंट करून खाली 0 द्यायचा तर 0.0625 पॉईंट द्यायचा 4 घरं सोडून. खाल्ला पॉईंट काढू वरी 4 शून्य वाढवून देऊ म्हणजे किती येईल बघा. वरी 15वर 2 शून्य देऊ आपण आणि 10वर 2 शून्य देऊ असे 4 शून्य झाले. कॅल्क्युलेशनला सोपं जाते. खाल्ला पॉईंट निघून गेला खाली राहिलं 625 फक्त. सॉल्व करा. हा 25चा वर्ग आहे. 25 चौक 100 वरी 0 25 एक 25 25 अख्खा 150 हा 0 तर 60 गुणिले 40 आलं फक्त तर 60 गुणिले 40 किती येते 6 चौक 24 आणि वर 2 शून्य म्हणजे किती फरशा बसणार आहेत तर 2400 फरशा बसणार आहेत. नेक्स्ट आहे वर्धा पोलीसला विचारलाय क्वेश्चन. 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेले 3 गोल वितळून नवीन गोल तयार केला तर नवीन गोलाची त्रिज्या शोधा. गोलाचं क्षेत्रफळ माहिती आपल्याला काय असतं 4/3 पाय आरचा घन. हे नवीन गोल तयार होणार आहे आणि लहान लहान गोल तयार होऊन जे काय असणार आहे त्याचं क्षेत्रफळ तेवढंच असणार आहे 4/3 पाय आरचा क्यूब. व्हॅल्यू पुट करा फक्त 4/3 पाय आरचा क्यूब इक्वल्स टू 4/3 पाय. आता त्रिज्या किती किती आहेत बघा 3 म्हणजे 3चा घन प्लस 4चा घन आणि 5चा घन. त्याला सॉल्व करा बघा 4/3 पाय आरचा घन इक्वल्स टू 4/3 पाय. त्रिज्या बघा 3चा क्यूब 27 4चा क्यूब 64 आणि 5चा क्यूब असणार 125. यांची बेरीज करा 4/3 पाय आरचा घन इक्वल्स टू 4/3 हे पाय. पुढे बघा 27 64 आणि 125 यांची जर बेरीज केली 5 आणि 4 9 9 7 16 हात चाला 1 2 आणि 1 3 3 आणि 6 9 9 2 11 हात चाला 1 1 आणि 1 2 216. मग हे 4/3 पाय आणि 4/3 पाय कॅन्सल झालं म्हणजे आरचा क्यूब इक्वल्स टू 216. घनमूळ जर काढलं तर त्रिज्या किती येणार आहे 6. हे 216 6चं घनमूळ आहे याचा अर्थ 6 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे रत्नागिरी पोलीसला विचारलेला. आयताची परिमिती दिली आहे क्षेत्रफळ विचारले. आयताच्या परिमितीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काय असतंय तर आयताची परिमिती इक्वल्स टू काय असतं 2 इंटू लांबी प्लस रुंदी 2 इंटू लांबी प्लस रुंदी. ह्याच्यामध्ये पुट करा. परिमिती दिली आहे किती 30 सेंटीमीटर 2 इंटू लांबी किती आहे 8 रुंदी माहित नाही काढू शकतो आपण ह्याच्यावरून बघा 2 पंचे 10 15 इक्वल्स टू 8 प्लस रुंदी. इकडे प्लस 8 इकडे मायनस मध्ये जातील 15 - 8 इक्वल्स टू रुंदी म्हणजे रुंदीची व्हॅल्यू किती आली 7. जर रुंदी 7 आली तर आयताचं क्षेत्रफळ काढू शकता तुम्ही. आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काय असतंय तर आयताचे क्षेत्रफळ इक्वल्स टू लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ काय असते लांबी गुणिले रुंदी. पुट करा ह्याच्यामध्ये. लांबी दिलेली आहे 8 सेंटीमीटर रुंदी आली आपण 7 सेंटीमीटर 8 × 7 = 56 म्हणून आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. धन्यवाद.